डॉक्टर फॉर बेगर्स एक प्रवास निर्मिती साहित्य उत्सव. मी भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर. गेम ऑफ सपोर्ट भाग 7. आयुष्याच्या नाटकातला दुसरा अंक सुरू झाला. रंगदेवतेला प्रणाम करून मी पुढची भूमिका करण्यासाठी सज्ज झालो. डॉक्टर तर झालो, पण पुढं काय? नवशिक्याला कुठंही नोकरी मिळत नाही. 4-5 वर्षांचा अनुभव असेल तेव्हा नोकरी, मग पगार. आता दवाखाना टाकणे इतकाच माझ्याकडं पर्याय होता. पण पुण्यात दवाखाना टाकण्यासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून? अनंत जबाबदाऱ्या डोक्यावर असणाऱ्या वडिलांना द्या मला दवाखाना टाकून असं म्हणणं जड जात होतं. मी कमीत कमी इन्व्हेस्टमेंटचे पर्याय शोधत होतो. कोथरूडमध्ये डोंगरावर पसरलेल्या एका झोपडपट्टीत मला एकाने एक शेड दिलं दवाखाना टाकायला. 100 रुपये महिना भाडं. पत्र्याच्या भोकं पडलेल्या 4 भिंती, पत्र्याला छिद्र असलेलं छप्पर आणि पत्र्याचं तुटकं दार. गंजक्या तारा एकमेकांमध्ये अडकवून हे दार लावायचं. मी यालाच कुलूप म्हणायचो. जागा तर मिळाली, पण टेबल, खुर्ची, औषधं, एक्झामिनेशन टेबल, इतर साहित्य कुठून येणार? पैसा आणू कुठून? प्रश्न आवासून उभा. मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला वडिलांनी मला एक गुलाबी रंगाची सेकंड हँड सायकल घेऊन दिली होती. संपूर्ण मेडिकल कॉलेज मी याच सायकलीच्या साक्षीनं पूर्ण केलं होतं. मेडिकलला नुसतं ॲडमिशन मिळाली तरी स्वतःला डॉक्टर समजायला लागलेली मुलं गाडी घोडे घेऊन यायचे. ते सायकलवर मला बघून हसायचे. मला नाही लाज वाटायची. पण माझ्या मध्यमवर्गीय आईबापाने आयुष्यभर पोटाला चिमटा काढत शिकवलं. जायला यायला सायकलही घेऊन दिली. मी ऋणी होतो आईवडिलांचा. पोटाला उभं करण्यासाठी ज्यांचे आईबाप स्वतः 100 वेळा पडतात, स्वतःचा कपाळमोक्ष करून घेतात, अशा पोरांनी कधी उत्मात करायचा नसतो. फक्त ऋण आणि ऋणच मानायचे असतात आईबापांचे, कुणी काही म्हणत. गुलाबी रंगाच्या या सायकलशीही माझं सुंदर नातं होतं. मी तिला पिंकी म्हणायचो. गळ्यात गळे घालून खूप उंडरायचो आम्ही दोघं. एकमेकांशी खूप बोलायचो आम्ही. माझ्या कविता आणि गाण्यांचे कार्यक्रम ती पार्किंगमध्ये बसून ध्यान देऊन ऐकायची, पाहायची. हो, निर्जीव सायकलीला कोण खुर्चीत बसवणार? ती रसिक होती, पण माणूस नव्हती ना. पण ती ऐकायची, कौतुक करायची माझं. कधी काही नाही आवडलं तर स्पष्ट सांगायची. मला खूप अप्रूप होतं तिचं. कधी कधी थकून म्हणायची, थकल्यासारखं झालंय रे, अगदी अंगातली हवाच गेल्यासारखं वाटतंय. मग मी तिला लाडीगोडी लावत, थट्टामस्करी करत समजूत काढत असे, हवा भरत असे. यानंतर ती आणि आम्ही सुसाट वेगानं पळायचो. काही वेळा म्हणायची, बास हे धावणं, मी कंटाळले, पंक्चर झाल्यासारखं वाटतंय आता. मी मग मायेनं टायर खोलायचो, ट्यूब अलगद उघडायचो आणि झालेल्या जखमेवर फुंकर मारत मारत मलमपट्टी करायचो, पंक्चर काढायचो. ती नव्या दमानं पुन्हा हसत उभी राहायची 2 चाकांवर. मी तिला ओल्या फडक्यानं पुसायचो. हा ओलावा मायेचा असायचा. पुसून झालं की मी तिला म्हणायचो, चिकनी दिसतीस ग. ती तोंड वळवून मस्त गोड हसायची. तिचं हवा जाणं, पंक्चर होणं सारंच तिनं मला शेअर केलं होतं. माझ्या वाचून तिला होतंच कोण? मीही माझ्या परीनं तिचं ते हवा जाणं, पंक्चर होणं जपलं होतं. जेव्हा पैशाची गरज होती तेव्हा मात्र मी या माझ्या पिंकीचा बाजार मांडला. तिला विकायला मीच बाजारात घेऊन गेलो. विकताना तिला 10 मोकलून मी रडत असतानाच ती हसत म्हणाली होती, रडतोस काय रे वेड्या? शेवटपर्यंत तुझ्या उपयोगाला आले यात मला किती सुख मिळतंय म्हणून सांगू? आणि मी कुठं दूर चालले तुझ्यापासून? वेड्या, तुझ्या मनात तळकप्प्यात मी आणि मीच भरून राहिले ना. तू फक्त हाक मार, मी नाही पण माझी आठवण येईल. चल बाय, काळजी घे. तिनं माझ्या आनंदासाठी बाजारात बसून स्वतःचा सौदा करून घेतला होता. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच असावं का? निर्जीव गोष्टीही किती प्रेम करतात आपल्यावर, आणि आपण साले जिवंत असल्याचं नाटक करत, प्रेम करत असल्याचं भासवून फसवत असतो दुसऱ्यांना. त्यातून मी साला कर्मदरिद्री, भिकारचोट. तिच्या सौद्यातनं मिळालेल्या पैशात दवाखान्याचं साहित्य आणायला चाललो होतो. नीच हरामखोर मी.
दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडं. असं सोयीस्कर उत्तर मीच माझ्या मनाला देत समजावलं होतं. ते मन ही सालं लाचारच निघालं. लाळ गाळत, हो हो तू केलं हे बरोबर असेल असं मला बरं वाटेलसं म्हणालं. बाटकस आलं. तिला विकून आलेल्या पैशातून मी निर्लज्जासारख्या जुन्या बाजारातनं 3 लोखंडी खुर्च्या घेतल्या. एक माझ्यासाठी, 2 पेशंटसाठी. माझ्याकडं असलेली मेडिकलची पुस्तकं निम्म्या किमतीत मी आप्पा बळवंत चौकात विकली. हीच पुस्तकं वाचून डॉक्टर झालो होतं बरं, पण इलाज नव्हता. नाईलाजापुढं कशालाच मोल राहत नाही. उरते फक्त पोकळ किंमत. यातून घेतली औषधं. आईच्या सुती साड्या भोकं पडलेल्या पत्र्याला अशा बेमालूम लावल्या जसे झुरमुळ्याचे पडदे सोडले आहेत. बाहेरून आता आतलं काहीच दिसणार नव्हतं. आईच्या पदरानंच पूर्वी लाज झाकली होती, आजही याच पदरानं. सोलापुरी चादरी जमिनीवर अंथरल्या, एक्झामिनेशन टेबल म्हणून. तपासताना जमिनीवरच बसून पेशंटला या चादरीवरच झोपवून तपासायचो. जमिनीवरच बसून तपासायची अंगात मुरलेली सवय अजूनही सुटलेली नाही, सुटूही नये कधी. सगळं बरं चाललं होतं, पण मला ती जागा काही कारणानं सोडावी लागली. मग दुसरी पाहिली, तिथं दुसराच प्रॉब्लेम. तिसरी जागा पाहिली, तिथंही तिसराच प्रॉब्लेम. मी वैतागलो. एका जीवाभावाच्या आजीनं सल्ला दिला, अरे बाबा, समद्या वस्तू हल्ली घरपोच मिळतात. तू बी लोकांच्या घरी जाऊन पेशंट तपास. दवाखाना टाकायच्या नादात कशाला लागतोस? ना टेबल ना खुर्चीचं झंझट. आजीला होम सर्व्हिस दे असं म्हणायचं होतं. मलाही ते पटलं. पुण्याजवळच्या एका खेड्यात मग ही होम सर्व्हिस सुरू झाली. सगळं दवाखान्यातलं सामान भरलं 4-5 पिशव्यात. घरोघरी जाऊन मग दार वाजवून विचारायचो, आहेत का कोणी पेशंट? मी त्या खेड्यातल्या गल्ल्यात सेल्समनसारखा फिरत असे. अंगाखांद्यावर बॅगा घेऊन चालत, घामानं अंग भिजायचं. त्यात अवतार डॉक्टरला न शोभणारा. पायात चप्पल, कधी स्लीपर, ढगळ पॅन्ट, त्यावर सोडलेला बिनइस्त्रीचा शर्ट, अंगावर 5 बॅगा आणि घामानं बरबटलेला मी. मला कोणी डॉक्टर समजायचंच नाही. आपण कपड्यातच अडकतो एखाद्याबद्दल मत बनवताना. हा अवतार पाहून मला मग घरातही येऊ द्यायचं नाही कोणी. बाई गं, कुणीतरी भामटा दिसतोय. घरात येऊन काहीतरी उचलून घेऊन जायचा. पदराआड बोललेली वाक्य मला स्पष्ट ऐकू यायची. कुणी घेतलंच घरात तर. पेशंट तपासून झाल्यावर, गोळ्या घेतल्यावर बार्गेन करायच्या घरातल्या पोक्त बाया आणि पुरुष. त्यावेळी 5 रुपयेच फी. मी घरी जाऊन तपासून घेत असे, तरीही त्यात घासाघीस करायची ही लोकं. ए बाबा, 2 रुपये घे आणि लाग आपल्या वाटाला. घरातली व्यवहारी व्यक्ती बोलायची. खूप वेळा नाती जोडताना हाच व्यवहार आड येतो. अहो मावशी, पण मी घुसमटून बोलत असे. शेवटी घरातली लोक दंडाला धरून 2 रुपये देऊन मला घराबाहेर काढत. मी नाही विसरलो हे, नाही विसरणार. एकूण काय, पैसे तर मिळायचेच नाहीत, पण अपमान एकावर एक फ्री. माझा अवतार बघून गावातली टार्गट पोरं मला जोकर म्हणायची. गावातली गावठी कुत्री भू भू म्हणत अंगावर यायची. बॅगा आवरत मी जीव वाचवण्यासाठी पळायचो. पळताना पडायचो, पडताना उठायचो. हे पाहून गावातल्या पोरांची करमणूक व्हायची. ती हसायची. कुत्री पुन्हा भुंकायची. मी निराश व्हायचो, खचून जायचो. घरी यातलं मी काहीच सांगायचो नाही. घरात हे सांगितलं असतं तर निश्चितच मार्ग निघाला असता, पण घरात यातलं काहीही सांगायची बुद्धी मला झाली नाही त्यावेळी. कदाचित मी केलेले उत्मात मलाच भरून द्यायचे होते. कदाचित मी पूर्वी केलेल्या गोष्टींचं प्रायश्चित्त भोगत होतो मी, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक स्वरूपात, व्याजात सकट. अशा निराश अवस्थेत एक आजोबा भेटले त्या काळात. शिकलेले, सवरलेले, पण काही कारणांनी घरातून बाहेर काढले गेलेले. लोक त्यांना भिकारी म्हणायचे. एकदा औषध देण्याच्या निमित्तानं माझी त्यांची ओळख झाली आणि बोलण्यातून माझा त्यांचा स्नेह जुळला. एकमेकांना सुखदुःख शेअर करायला लागलो आम्ही. तेव्हा कळलं, बाबा 3 मोठ्या हॉटेलचे मालक होते पूर्वी. घरातल्या लोकांनी संगनमत करून हॉटेल नावावर करून घेऊन त्यांना बेदखल केलं होतं आणि घराबाहेर काढलं होतं. आणि आता ते इथं मंदिराच्या ओसरीवर या गावात ओळख लपवून राहत होते. तेही कुठलं तरी प्रायश्चित्त भोगत असावेत का माझ्यासारखं? ते सुशिक्षित तर होतेच, पण सुसंस्कारित सुद्धा होते.
माझ्यामध्ये ते त्यांचा मुलगा शोधायचे. निराश झालेला मला ते वडिलकीच्या नात्यानं समजवायचे. ते सांगायचे, बाळा, तू डॉक्टर म्हणून ॲलोपॅथी वापरशील, नॅचरोपॅथी वापरशील किंवा होमिओपॅथी वापरशील, पण या पॅथींनी फक्त शरीरं बरे होतात बरे, मन नाही. मनं बरी करायची असतील तर या जगात 2च पॅथी आहेत. एक आहे सिम्पॅथी आणि दुसरी आहे एम्पॅथी. या 2 पॅथी जेव्हा तू वापरशील तेव्हा तू चांगला डॉक्टर होशील आणि माणूसही. मला कळायचं नाहीत हे तेव्हा. वाक्य कानात यायचं पण मनात नाही. ते म्हणायचे, बाळा, साधं आपल्याला पायाचा ठसा उमटवायचा तरी अनवाणी होऊन चिखलात पाय बुडवून घ्यावे लागतात. तेव्हा कुठे पायाचा ठसा उमटतो. अरे, साधी आपली सावली निर्माण करायची तर कडकडीत उन्हात उभं राहावं लागतं. उन्हापासून पळालास तर आपली सावलीही साथ देत नाही आपल्याला. मला कळत होतं पण वळत नव्हतं. ते म्हणायचे, बाळा, आपलं आयुष्य फक्त 3 पानांचं. पहिल्या पानावर जन्म लिहिलाय, 3ऱ्या पानावर मृत्यू. मधलं एकच पान म्हणजे आपलं आयुष्य. मधल्या पानावरचं हे आयुष्य म्हणजे तरी नेमकं काय? तर काही माणसं रात्रभर जागत विचार करत असतात, फक्त स्वतःचा, स्वतःविषयी, स्वतःपुरता. पण काही माणसं रात्रभर जागी असतात दुसऱ्यांचा विचार करत. जे स्वतःचा विचार करत रात्रभर जागे राहतात त्यांच्या जागण्याला म्हणतात जागरण. पण जे दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागतात त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागृती. जागरणापासून जागृतीकडे चाललेला प्रवास म्हणजे आपलं आयुष्य. हेच ते मधलं पान. बाबांच्या वाक्यांनी मला धीर यायचा, उभारी यायची. मरत चाललेल्या माझ्यासारख्याला हे जीवित ठेवणारे संजीवनी मंत्र वाटायचे. तुला वेद नाही समजले तरी चालतील, पण एखाद्याची वेदना समजून घे बेटा. आणखी बरेच गुरुमंत्र दिले या बाबांनी. ते भिकारी बनून माझ्या आयुष्यात आले आणि मला श्रीमंत बनवून गेले. या माझ्या पडत्या काळात मला उभं राहण्याची त्यांनी जमेल तशी मदत केली. कोण कुठला हा बाबा, कुठून आला, कसा भेटला, का भेटला? आजपर्यंत मी या प्रश्नाचं उत्तर शोधतोच आहे. आयुष्याच्या पहिल्या टप्प्यावर आईवडिलांनी सांभाळून घेतलं. 2ऱ्या टप्प्यावर डॉक्टर गुप्ता आणि डॉक्टर आजनाळकर सरांनी. 3ऱ्या टप्प्यावर कोलमडून पडताना या बाबांनी सावरलं. या गावात माझी काहीच कमाई होत नव्हती म्हणून मी या गावात होम सर्व्हिस करणं सोडून दिलं आणि मी ते गाव मग सोडलं. कुणाचं ऋण फेडू शकेन इतकी अवकात आजही नाही. तरीही बाबांचा निरोप घेताना मी त्यांना विचारलं होतं, बाबा, खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर. हे उपकार कसे फेडू मी? त्यांनी हसत उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, बघ बाळा, मी तुझ्यावर कोणतेही उपकार केले नाहीत, पण आयुष्यात माझ्याही पडत्या काळात मला कोणीतरी मदत केली होती. ही मदत मी त्या व्यक्तीला परत नाही करू शकलो कधी. मग त्यांना परत नाही करता आली म्हणून ही मदतीची पुंजी मी तुला दिली. आता तुला दिलेल्या मदतीची पुंजी तू मलाच परत करशील तर काय उपयोग? त्यापेक्षा ज्याला मदतीची गरज आहे त्याच्यासाठी ही पुंजी शिल्लक म्हणून ठेव आणि अडल्या नडलेल्यासाठी या गाठोड्यातून लागेल तशी काढून ती वापरत जा. हे विचार ऐकून मी भारावलो. गच्च मिटलेल्या पापण्या ओघळणाऱ्या अश्रूंना थांबवू शकल्या नाहीत. आणि हो बाळा, ज्याला तू मदत देशील त्याच्याकडनं तू परतफेडीची अपेक्षा ठेवू नकोस. तुला आत्ता मी जे सांगितलं तेच त्याला पण सांग. म्हणावं, मला परत करण्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या अडल्या नडलेल्याला आता तू मदत कर. बाबा बोलत होते. पांढऱ्या शुभ्र दाढीतून ओघळणारे अश्रू स्पष्ट दिसत होते. मी जागेवरच थिजून गेलो होतो. डोळ्यावरनं पालथी मूठ फिरवत पुन्हा ते म्हणाले, खेळात आपण चेंडू पुढे पुढे सरकवतो ना एकमेकांकडे, तसाच हा खेळ आहे. मदतीचं गाठोडं पुढं पुढं सरकवत राहायचं, परत घ्यायचं नाही. परतफेड घेतलीस तर तू या खेळातून बाद, आऊट. या खेळाचं नाव आहे गेम ऑफ सपोर्ट. बघ कधी खेळून जमलं तर. मी ढवळून निघालो. अंतर्बाह्य हलवला मला या विचारानं. बाबांनी आयुष्याचं सार सांगितलं होतं. मी त्यांचे खांदे गदागदा हलवून विचारलं होतं, कोण आहात तुम्ही? बाबा, खरं खरं सांगा, मला हे सर्व का सांगत आहात आणि मलाच का? पांढऱ्या शुभ्र दाढीतून ते फक्त स्मितहास्य करत होते. खांद्यावरचा माझा हात हाती घेऊन त्यांनी तो प्रेमानं दाबला होता आणि काहीच झालं नाही असं समजून ते निघून गेले होते.
पाठमोऱ्या त्या आकृतीकडे पाहून मी हाका मारत राहिलो, बाबा बाबा. त्यांनी एकदाही मागं वळून पाहिलं नाही. जवळपास 1 वर्षांचा आमचा हा ऋणानुबंध. माझीनी त्यांची झालेली ही अखेरची भेट. साल होतं 2001. गेम ऑफ सपोर्ट. या खेळाचं तंत्र आणि मंत्र मलाच सांगून का गेलेत हे बाबा? कोण होते ते? खरंच भिकाऱ्याच्या रूपात कोण भेटला मला? स्वतः याचक असण्याचं सोंग घेऊन कोण दान देऊन गेलं मला? मी प्रश्न विचारत राहतो आणि उत्तर द्यायला कोणीच नसतं. या वाटेवर आता आम्ही दोघेच उरलो, मी आणि गेम ऑफ सपोर्टची ती पोतडी. गेम ऑफ सपोर्टची ती पोतडी घेऊन मी काय करणार होतो? छे, हाही प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच राहणार होता.